सुप्रियाताई सुळे या महिला नेत्या आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 350 महिला खासदारांना निवडून येण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या विधानमंडळात 160 महिलांना निवडून येण्याची संधी होती. मला हे सांगा की जर इतक्या मोठ्या महिला संसदेमध्ये आणि विधानमंडळात आल्या असत्या तर या देशाचं चित्र काय असतं? त्या 70 कोटी महिलांच्या भावना प्रश्न सभागृहात मांडता आले असते. आणि म्हणून जे पंतप्रधान मोदींनी म्हटलं की काँग्रेस पार्टी आणि ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्या 211 खासदारांनी आणि काँग्रेस पार्टीने भ्रूण हत्या केली. हे मोदीजींनी जे म्हटलं ते योग्य आहे. देवेंद्रजींनी म्हटलेलं मला माहिती नाही सुप्रियाताईला का झोंबलं, त्यांनी अशा पद्धती काय कराव्या, त्यांनी असं का बोलावं हे मला कळत नाही. सुप्रियाताईंनी उलट महिला आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ते सांगतात आहे संभ्रम निर्माण करतायत 2023चा 543 खासदारामध्ये 33% महिला किती आल्या असत्या, किती महिला आल्या असत्या सभागृहात. 288 मतदारसंघात जर 33% लागू केलं किती महिला आल्या असत्या. आज मोदीजींनी 350 महिला खासदार आणि सोबत मोदीजींनी भंडारा जिल्हा आहे 2 भाग झाले असते. खासदारांना कमी जर लोकसंख्येचा खासदार असेल त्याला सर्वीकडे लक्ष येत आहे. आज 543 ची जे 1976 पासून यादी आहे जी आपल्याला फ्रीज केली आहे ती लोकसभेच्या खासदाराचं जे सीमांकन आहे, परिसीमन आहे ते झालंच नाही आहे. आणि त्यामुळे 40 लाख मतदारसंघ 40 लाख मतदाराचे मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका, प्रधानमंत्री मांडलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिलांकरता आहे. आणि ज्यांना झोंबलं असेल त्यांना खऱ्या अर्थाने आता जनता ही त्यांना दाखवून देणार आहे घरचा हवा. हे जेव्हा निवडणुकीला उभे राहतील, हे जेव्हा ज्यांनी 211 खासदारांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं आहे हे जेव्हा निवडणुकीला उभं राहतील तेव्हा त्यांना घरी जावं लागेल. देशाची जनतांना माफ करणार नाही. कारण यांनी 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवलं आहे. 150च्या वर महिलांना विधानसभेत येण्यापासून थांबवलेला आहे. यांना खऱ्या अर्थाने घरचा हवा, घरचा रस्ता ही जनता दाखवणार आहे. त्यामुळं ज्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला, ज्यांनी किती स्पष्टीकरण दिलं, किती त्या ठिकाणी आवारून बोलले तरी काही होणार नाही. जनता यांना सोडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.